पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी 26 भारतीयांचा निष्पाप जीव घेतला आणि त्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली। भारताने पाकिस्तानवरती एअर स्ट्राईक जो आहे तो केला। 9 दहशतवादी तळांवरती उद्ध्वस्त जो आहे तो भारताच्या एअर स्ट्राईकने खरं तर ते चित्र आपल्याला पाकिस्तानमध्ये पाहायला मिळालं। मात्र त्या प्रत्युत्तरामध्ये पाकिस्तानकडून थेट नागरी वस्त्यांना जे आहे ते टार्गेट करण्यात आलं। याच्यावरती टार्गेटमध्ये राहिली ते म्हणजे पंजाब राज्यातली जी 5 सीमावर्ती भागातली जिल्हे आहेत आणि त्या जिल्ह्यांमधली जी गावं आहेत ती पाकिस्तानच्या टार्गेटवरती राहिली आणि पाकिस्तानकडून सातत्याने मिसाईल हल्ला, ड्रोन हल्ला जो आहे तो पंजाब राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये करण्याचा प्रयत्न झाला। पंजाब राज्यामधल्या ज्या फिरोजपूर जिल्ह्यामध्ये खाईपिमी हे गाव येतं, या गावामध्येच पाकिस्तानकडून पाठवण्यात आलेलं ड्रोन जे आहे ते एका घरामध्ये येऊन पडलं आणि सध्या आपण पाहतोय की त्या ड्रोनच्या हल्ल्यामध्ये अशा पद्धतीनं घरातल्या गाडीचं नुकसान जे आहे ते झालेलं होतं। सकाळच्या सत्रामध्ये 9 तारखेला पाकिस्तानकडून ड्रोन अटॅक जो आहे तो भारतावरती करण्याचा प्रयत्न झाला आणि याच्यामध्येच असलेल्या फिरोजपूर जिल्ह्यामधलं जे खाईपिमी गाव आहे अगदी पाकिस्तानपासून साधारणतः 10 ते 15 किलोमीटरच्या अंतरावरती हे खाईपिमी गाव येतं आणि सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय की हा ड्रोन जो आहे तो थेट घरामध्ये येऊन पडला आणि घरामध्ये आल्यानंतर स्फोट झाला। या स्फोटाचा आवाज जो आहे तो जवळपास 10 ते 15 किलोमीटर पर्यंत ऐकू आला असं इथले स्थानिक सांगतात आणि आपण पाहतोय की त्या स्फोटामध्ये गाडीचं नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती झालं। घरामध्ये आपण पाहतोय की जे धान्याचं कोठार होतं त्याला सुद्धा आग लागलेली पाहायला मिळाली। मात्र या घरामध्ये राहणाऱ्या सुखविंदर कौर ज्या सकाळच्या वेळेमध्ये आपण पाहतोय की याच ठिकाणी त्यांचा हा घरामधला गोठा आहे आणि जनावरांना चारा टाकण्यासाठी त्या सकाळी घरातून बाहेर आलेल्या होत्या आणि बाहेर आल्यानंतर पाकिस्तानचा ड्रोन जो आहे तो थेट त्यांच्या अंगणामध्ये पडला आणि त्यानंतर आग जी आहे स्फोट मोठ्या प्रमाणावरती झाला आणि अंगणामध्ये आग जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती लागली। याच ठिकाणी त्या उभ्या होत्या। मात्र आपण पाहतोय की त्यांना या पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या ड्रोन अटॅकमध्ये इजा जी आहे ती झाली आणि त्यानंतर त्यांना लुधियानामधल्या हॉस्पिटलमध्ये जे आहे ते भरती करण्यात आलेलं होतं। घरातले 3 जण या स्फोटामध्ये जखमी झाले, ज्याच्यामध्ये 2 दिवसांपूर्वी सुखविंदर कौर या महिलेचा मृत्यू झालेला आहे आणि घरातले इतर 2 सदस्य जे आहेत ते अजूनही हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना आपल्याला पाहायला मिळतात। सध्या आपण पाहतोय की कौर कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। त्यांचा सगळा परिवार हा त्यांच्या आपण पाहतोय की घरी जमलेला आपल्याला पाहायला मिळतोय। 2 दिवसांपूर्वी त्यांचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आणि काल त्यांच्यावरती अंत्यसंस्कार जे आहेत ते करण्यात आलेले आहेत। कौर ज्या आहेत त्या आपण पाहतो की याच अंगणामध्ये आलेल्या होत्या आणि त्यानंतर त्यांच्यावरती अशा पद्धतीने पाकिस्तानकडून जो ड्रोन अटॅक करण्यात आलेला होता त्याच्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। कुटुंबातील सदस्य आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत की नक्की काय झालं। दादीजी बताइए कि क्या हुआ था, घर में क्या हुआ था जब ड्रोन अटैक हो गया, आवाज आया था क्या? उत्तो आया है, उत्तो में आया, उत्ते डीग के आग लग गई ते आने वाले अंदरों निकले उत्ते बुझा लगे ने अग उत्ते मच गई। साडी बहुटी मेरी नूंह सी, पुत्त नूं भी अग लग गई ते पोते नूं भी आ सट्टां लग गईयां ते साडी मझ भी सड़ गई। साडा नुकसान बहुत होया है। हाँ भैया घर में ना बिजली वर्गी कोई चीज नीचे गिरी, नीचे गिरने साथ ही बरस्ट हो गया। जो दीदी सी ना हमारी बहन वो अंदर से वो दौड़ के बाहर निकली, वो आग की लपेट पर आ गई। हमारे भैया जो सी, हमारे भतीजा जो सी वो बाहर सीगे, वो भी आग पर लपेट पर 10 सेकंड पर आग ना बिल्कुल बंद हो गई। आग बंद होने के बाद ना गड्डी को आग लग गई, सारे आग जिन्ना बरूद सी ना सारा बरूद फैल गया। बरूद फैलने के बाद ना सारा कुछ जिमें भी जल गया। हाँ जी। जिन हॉस्पिटल में थे डॉक्टर ने क्या कहा था जब होते वक्त, क्या क्या हो गया था आपकी बहन को? 100% जल गई सी। हाँ 100% कुछ नहीं बचा। हाँ 100 बहन जो सी ना वो 100% जल गई सी। जो भैया वो 70-80% जले सी। हाँ जी। अभी तबीयत कैसे? भैया की तबीयत 80 है, वैसे ना 50% 80 है। हाँ 50% वैसे 80। घर में कौन कौन रहते थे आपकी बहन के साथ? घर में उनके लड़के एक हमारे भैया सी, मेरा जेठ सा, एक मेरी जेठानी सी। हाँ जी 3 फैमिली मेम्बर, 3 सी फैमिली मेम्बर। घर का बहुत बड़ा नुकसान हो गया। बहुत बड़ा नुकसान हो गया ना, पूरा होने वाला घाटा पड़ा बहुत बड़ा। एक जो मेन लेडीज ही घर से खाना तैयार करना, जो सब घर को संभाल करना, वो जलकर स्वाह होगी, डेथ होगी उसकी। घर भी तबाह हो गया। हमारे भैया को तो दस्या ही नहीं, उस पर पता नहीं की बीतनी है। जब उसने बताया ना उस पर पता नहीं की बीतेगी, उस तो बताया तो बिना ही संस्कार कर दिया। हाँ जो भतीजा सी वो तो आ गया सी, जो भैया सी ना भैया नहीं आया ना, उसको बोला नहीं, डॉक्टर को मना कर दिया सी, डॉक्टर ने मना कर दिया सी भी इस भैया को नहीं बोलना। हाँ वो तो बार बार बोलते हैं अभी मेरी वाइफ को मैनू मिला दो, मेरी वाइफ को मैनू मिला दो। हाँ
आपके बहन से आपकी आखिरी मुलाकात कब हो गई थी? जब ऐसी सिचुएशन थी, आप बॉर्डर पर रहते हो, क्या बात हो गई थी? फोन पर कभी 2 दिन पहले 4 दिन पहले बात हो गई थी? कैसे हमारे घर पर गई सी 2-4 दिन पर, हमारे घर पर नजदीकी हमारा गाँव है। हाँ वो हमारे घर पर गई सी। हाँ बदगा सेहत सी बदगा, हाँ बहुत बदगा। हाँ हाँ बिल्कुल सही सी। भी साढ़े घर ना कारी उत्थे भी घर है ना। बहुत खुश फैमिली रहती सी, बहुत खुश फैमिली रहती सी, कोई गल बात नहीं, कोई बदगा खुश फॅमिली रहती सी। आपण पाहतोय की त्या सांगतायत की 3 जणच अवघे कुटुंबामध्ये होते आणि 3 जणच असताना सकाळच्या सत्रामध्ये पाकिस्तानकडून जो ड्रोन अटॅक करण्यात आला त्याच्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। घरातले आणखी 2 सदस्य जे आहेत ते अजूनही हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत। मात्र त्यांना या खरं तर घटनेची त्यांच्या पतीला या घटनेची कल्पना जी आहे ती देण्यात आलेली नाही, कारण डॉक्टरांनी सांगितलं आहे 80% त्या खरं तर या दुर्घटनेमध्ये ते भाजलेले आहेत आणि महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय। त्यांचे सासरे आपल्याबरोबर आपण त्यांना विचारणार आहोत। दादाजी ये बताइए कि क्या हो गया था, घर में कितने लोग हैं, क्या हो गया था सुबह? मैं तो वांडे गया, मैं तो हुण राजा सिंह अन्न पानी बनाने वास्ते हुण आया। हाँ ये तो पुछो। देखो जी घर दे 3 मैंबर ने, लखविंदर सिंह लखा कहंदे ने, एक ओदी वाइफ सुखविंदर कौर, एक ओदा बेटा जसवंत सिंह उर्फ मोनू। ये तिन्ने इस घर च रहिंदे ने। जदों रात 8:45 का टाइम अंदाजा होगा तो उदों एकदम उपरों मतलब कि अग का गोला आ जिहड़ा जिस तरह हुंदा वो एकदम इत्थे आण के गिरिया ते कुछ 10 सेकंड बाद ब्लास्ट हो गया, बहुत जबरदस्त। साडा भी घर उपरले पासे आ। आवाज कितनी दूरी तक सुनाई देता? आवाज़ साडा इत्थों घर तकरीबन हैगा 300 मीटर घट्टो घट्ट ਤੇ ਉੱਥੇ ਤੱਕ ਆਵਾਜ਼ ਇੰਝ ਲੱਗਦੀ ਵੀ ਜਿਵੇਂ ਇੱਥੇ ਕਿ ਜੀ ਬੰਬ ਚੱਲਿਆ। ਹਾਂਜੀ ਉਹ ਜਦੋਂ ਪਿਆ ਤੇ ਸਾਰਾ ਸਾਡਾ ਮਹੱਲਾ ਹੀ ਸਾਰਾ ਇੱਕਦਮ ਮਤਲਬ ਕਿ ਜਿਹੜੇ ਭੱਜ ਕੇ ਇਹਨੂੰ ਇੱਧਰ ਨੂੰ ਆ ਗਿਆ। ਮੈਂ ਆਇਆ ਜਦੋਂ ਆਣ ਤੇ ਸਾਰਾ ਏਰੀਆ ਅੱਗ ਬੁਝਾਉਣ ਡਿਆ ਸੀ ਤੇ ਉਹ ਲੱਖਾ ਸਿੰਘ ਔਰ ਉਹਦੀ ਵਾਈਫ ਜਿਹੜੀ ਸੀ ਉਹ ਬਿਲਕੁਲ ਬਰਨ ਹੋ ਗਏ ਸਾਰੇ ਤੇ ਮੁੰਡੇ ਨੂੰ ਤਾਂ ਜਿਹਨੇ ਸ਼ਰੇ ਹੀ ਵੱਜੇ ਨੇ ਤੁਹਾਨੂੰ ਦੱਸਿਆ। जो अभी 2 लोग हॉस्पिटल में एडमिट है, उनकी तबीयत कैसी है अभी? हाँ वो ਜਿਹੜਾ ਜਸਵੰਤ ਸਿੰਘ ਮੋਨੂ ਹੈ ਉਹ ਤਾਂ ਠੀਕ ਆ, ਉਹਦੇ ਤਾਂ ਸਿਰਫ ਛਰੇ ਹੀ ਵਜੇ ਇੱਕ ਇੱਥੇ ਤੇ ਇੱਕ ਇੱਥੇ ਇੱਕ ਇੱਥੇ, ਉਹ ਠੀਕ ਆ। ਉਹ ਤਾਂ ਦਾਖਲ ਕਰਾਇਆ, ਅੱਜ ਕੱਲ੍ਹ ਉਹਨੂੰ ਲਿਆਂਦਾ संस्कार ਕਰਨ ਵਾਸਤੇ। आपण सुखविंदर कौर यांचे आपण पाहतोय की कुटुंबियांची ही सगळी प्रतिक्रिया जर पाहिली तर ते सांगतायत की घरावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। 3 जण घरामध्ये राहत होते, मात्र सुखविंदर कौर या महिलेचा मृत्यू जो आहे तो या दुर्घटनेमध्ये झालेला आहे। घरातले आणखी जे 2 सदस्य आहेत त्यांना लुधियानामधल्या हॉस्पिटलमध्ये उपचार केले जात आहेत। मात्र पाकिस्तानकडून ज्या नागरी वस्त्यांना टार्गेट करण्यात आलेलं होतं त्यापैकीच असणाऱ्या फिरोजपूर जिल्ह्यामधल्या खाई फेमे गावामध्ये पाकिस्तानचं ड्रोन जे आहे ते घरामध्येच पडलं आणि लागलेल्या आगीमध्ये घरातल्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये पंजाबमधल्या पहिल्या महिलेचा मृत्यू जो आहे तो या दुर्घटनेमध्ये झालेला पाहायला मिळतोय आणि पाकिस्तानकडून सुद्धा करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये त्याच्या झळा ज्या आहेत त्या सीमावर्ती भागातील गावांना सहन कराव्या लागतात, त्याचं हे उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन राकेश कुमार सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, फिरोजपूर, पंजाब।